नमस्कार. आपण जर म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला 12.5% LTCची टॅक्स लागेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि जर आपण पॉलिसी बाजारात टाटाच्या प्लॅनमध्ये, बजाजच्या प्लॅनमध्ये, एक्सा लाईफ या अशा IRDA अंतर्गत ज्या बँका येणार आहेत आपल्या, त्या बँकांच्या SIPमध्ये, त्या कंपन्यांमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला 0 टॅक्स लागेल. तर मी तुम्हाला प्लॅन सांगतो. मंथली आपण 3,000 रुपये पे केले, मंथली, इयरली पण भरू शकतो आपण मंथली, आणि 3 महिन्याला पण भरू शकतो, 6 महिन्याला पण भरू शकतो. 3,000 मंथली असे फक्त 5 वर्ष पैसे भरले, वन टाइम पण भरू शकतो. 5 वर्ष पैसे भरले आणि आपण 15 वर्ष जर मॅच्युरिटी पाहिजे असेल आपल्याला, म्हणजे तसे 5 वर्षानंतर, म्हणजे आपल्याला जर 15 वर्षाची मॅच्युरिटी पाहिजे असेल आपल्याला, तर 15 वर्षानंतर जी मिळणारी अमाऊंट आहे 25% रिटर्नने 27 लाख रुपये होतील, विथ 3.6 लाख लाईफ कव्हर, टॅक्स सेव्ह अप टू 3.3 लाखापर्यंतचा आपला टॅक्स पण वाचेल. आपण जर टॅक्स भरत असेल तर याची रिसिट जर आपण CA कडे दिली तर आपल्याला 3 लाखापर्यंतचा टॅक्स वाचेल, प्लस 0 कमिशन. तुम्ही जर आमच्याकडून पॉलिसी बाजारकडून जर पॉलिसी किंवा हे SIP केली तर वी चार्ज नो कमिशन व्हेन यू बाय फ्रॉम अस, प्लस 3.5 लाखाचा लाईफ कव्हर येणार. जर डेथ कशाने होऊ द्या, 3.6 लाखाचा लाईफ कव्हर भेटणार, प्लस मंथली नॉमिनीला 3,000 असे 20 वर्षापर्यंत, 15 वर्षापर्यंत जी काही पॉलिसी टर्म असेल तिथपर्यंत भेटणार. आणि प्लस जे फंड व्हॅल्यू असेल 27 लाख असेल ती पण भेटेल. आणि जर मॅच्युरिटी 20 वर्षाची पाहिजे असेल, आपण 20 वर्षानंतर बघूया, 79 लाख रुपये 20 वर्षानंतर असेल, ते पण फक्त 25% रिटर्नने. पण टाटाच्या या फंडने मागील 10 वर्षामध्ये 25%चा रिटर्न दिलेला आहे इन लास्ट 10 इयर्स. आणि या फक्त 5 वर्षामध्ये, लास्ट 5 वर्षामध्ये 35%चा, 35.9 म्हणजे ऑलमोस्ट 36%चा रिटर्न दिलेला आहे. आणि ज्या 25%साठी 10 वर्ष लागले, ते फक्त ह्या 3 वर्षामध्ये 27%चा रिटर्न दिलेला आहे. आणि इथं फक्त आपल्याला 25% 79 दाखवलेत. आणि सध्या आपल्या टाटाचे काही फंड आहेत ते 39%ने चालू आहेत, रिटर्न देते. तरी पण 25% इथं दाखवलेलं आहे. लाईफ कव्हर प्लस ट्रिपल बेनिफिट प्लस रिटर्न, हे अशी SIP आपण पॉलिसी बाजारातून घेतले तर एवढे फायदे आहेत त्यामध्ये.